इथे अनेक आता ज्येष्ठ नागरिक आहेत. आपल्याला आठवत असेल की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आपले 35 वर्ष आमदार होते. बरेच जण विचारतात की त्यांनी काय केलं. विरोधकांना खूप आवडतं विचारायला 40 वर्ष काय केलं. त्यांच्या शेतात जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला पाणी कोणी उपलब्ध करून दिलं हे ते सोयीस्कररित्या विसरतात. आपला जिल्हा आहे तो पठारावरती आहे. पाऊस पडला की पाणी जे आहे ते वाहून जायचं. आणि त्यांनी काय केलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये 1000 पेक्षा जास्त बंधारे बांधले. म्हणजे पाऊस पडला की पाणी वाहून जायच्या ऐवजी थांबायला लागलं. पाणी शेतीसाठी उपलब्ध व्हायला लागलं आणि मग शेतकऱ्यांनी बागायती पिकं घेतले, ऊस घेतला आणि जवळजवळ 30 साखर कारखाने आणि गुळ पावडरचे युनिट आता आपल्याकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहेत. आर्थिक क्रांती डॉक्टर साहेबांनी आणली. ते झालं शेतीचं. धाराशिवची परिस्थिती काय होती. जेव्हा दुष्काळ असायचा तेव्हा आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की अगदी चोराखळीवरनं 100 टँकर लावून आपण पाणी आणलं होतं. कोणाला आठवतं का. विसरले सगळे. डॉक्टर साहेबांनी तेरणेचं तर होतं पाणी, रुईभरवरनं पाणी आणलं, रायगव्हाणवरनं पाणी आणलं, अजून कुठून आणलं, चोराखळी टँकरने आणलं, आंबेवळवरनं टँकरने आणलं. एक कुठे विसरलो. मागणी म्हणजे तेच ना रुईभर. हो ना. लोअर तेरणातनं रुईभर आणि रुईभर मधनं आपल्या इकडे. पण त्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर साहेबांनी एक महत्वाचा निर्णय करून घेतला. तो म्हणजे उजनी जलाशयात. उजनी जलाशयामध्ये धाराशिव शहरासाठी पाणी आरक्षित केलं. उजनी कुठे आहे. 115 किलोमीटर धाराशिववरून आहे. पण डॉक्टर साहेबांनी विचारपूर्वक तो निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने, राज्य सरकारच्या मदतीने आणि MIDCच्या मदतीने आपण ते पाणी धाराशिव पर्यंत आणण्याची योजना हातात घेतली. अतिशय ताकदीने, अतिशय क्लिष्ट असलेली योजना आपण कार्यान्वित केली. पण हे करत असताना विरोधक काय करायचे. विरोधक याबद्दल टिंगल करायचे. काहीतरी खोटी योजना आहे म्हणायचे. पैसे याच्यामध्ये अपार होणार म्हणायचे. पाणी जवळ आलं की तेच विरोधक उपोषणाला बसले आणि पाणी प्रत्यक्षात वर आल्यानंतर मग त्यांना काही बोलता आलं नाही. पण पाणी तेव्हा अतिशय दुष्काळी परिस्थितीमध्ये 115 किलोमीटरवरनं अशक्यप्राय वाटणारी गोष्ट ही आपण पूर्ण करून दाखवली. आज पाणी कुठलं येते आपल्याला. उजनीचं पाणी येतं. दर महिन्याला लाईटचं बिल किती आहे. 1 कोटी आहे. मी मध्ये ज्यांच्या ताब्यामध्ये नगर परिषद आपण दिली होती त्यांच्याबद्दल विशेष काही बोलणार नाही. परंतु मी एवढं सांगेन की येणाऱ्या काळामध्ये ते 1 कोटी रुपये वाचून ते 1 कोटी रुपये आपल्या शहरातल्या विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे.